नमस्कार मित्रांनो, आज जे हे आमचे जे काका आहे त्यांच्या जे हे शेडामध्ये हे नागोबाचं दर्शन झालं आणि नाग निघाला आहे, सर्प निघाला आहे आणि त्याला पकडण्यासाठी जो हे सर्पमित्राला बोलवण्यात आलेला आहे। तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे जे एक नागाला पकडतात आणि घेऊन जातात, हे मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला दाखवलं आहे। मित्रांनो, ही व्हिडिओ जे हे तुम्हाला दाखवण्याचं एकच प्रमाण आहे की आपण जे हे व्हिडिओ बघून कुठल्याही असे प्रकारचे कृत्य करू नये, कारण यांचा जो अभ्यास झालेला असतो, यांना ट्रिक माहिती असते। आपण हे व्हिडिओ बघून कुठल्याही प्रकारचं असं कृत्य करू नये, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, ठीक आहे। आणि ही व्हिडिओ बघून कुणीही अगोचरपणा करू नये, स्वतःला सर्पमित्र समजू नये, कारण तुम्हाला माहिती आहे खूप रिस्की असते। ज्याला अभ्यास असतो, ज्याला माहिती असतो, तोच हे काम करू शकतो, ठीक आहे। तर व्हिडिओला पूर्ण बघा, लाईक सबस्क्राइब करून टाका। तू एवढा लांब काय टाकी ओढू का? नाही, हा इकडे टाकी खाली इकडे येऊन गेला, शेपट आले हो इकडे। मुंडी दाबे ते डबा देऊ तुमच्याकडे? मुंडी दाबेल काय एकटा मुंडी सापडली काय मुंडका पॅक पकार अचानक लक्ष गेलं ते काय हो भावत काय जित्र दोन मिनिट दावा गेला होता पिछूच उठा ना पाहिजे। टाकी खाली बरोबर नाग आहे ना, बघा व्यवस्थित धरा, बाहेर आणा नाही त्याला। बघा होत आहे भरायचं ते पळून जाईल, तो मक्क्यामध्ये पळून जाईल तो। सेम तोच आहे बरं का? हां, छोटा आहे तो, मोठा होता का? 5 फूट जेवढं पण उडी मारून दे। हाँ ना, आप कब दो निकले हो काय चालेल करा बंद, जाऊ द्या तिकडे, द्या टाकून घ्या। दमला आता, दमला थोडस, नाही जीव खळू राहिला त्याचा। तसं पाय जवळ नका घेऊ, ते आपले बरोबर माहिती रात का दिन का उनको कायम कर। अरे पुरी आई तो नहीं कहता एक हाथ तरफ से दे, वो डाके हाथ तरफ से दिखात नहीं करता वो वाला का डाको हाथ तरफ से दिखात नहीं वाला का नहीं माणसाने समजतं नाही वाटत। मग बरनी 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 जाकन 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 जाक
जा तुम दे देना जा ऊपर दे डर रहा नाही काय नाही. नीचे करा बस बाबा आहे मग सा तुमचं नाव आणि नंबर सांगून दे. व्हिडिओ टाकून दिला लगेच व्हिडिओ त्याचं ते चॅनल ते काय म्हणतो ते तालुक्याची इन्क्वायरी होती तालुक्यात या तुम्ही तुम्ही त्या नेलं नाही तसं नाही तसं नाही ते काय राहतं माहितीये का पेजवर आहे ना जेवढ्यांचे नाव राहतं ना त्याला नंबर कोणाचाही नंबर काढतात ते असं नाही का प्रत्येकाला फोन करतात. आता तालुक्यामध्ये आहे काय 20-25 प्रत्येकाच ठिकाणी थोडी फोन करत कोणाचाही नंबर काढ. तुमचा नंबर असेल त्यांच्याकडे वरती कोणाकडे मग सगळं राहतं माझा नंबर वगैरे सगळं व्हिडिओ टाकू दुसरा युट्यूबला टाकू व्हिडिओ. तेच आहे ते चॅनल सर्पमित्र गरज असेल तर कॉन्टॅक्ट करा. नांदगाव तालुक्यातील हा नांदगाव तालुक्यातील महाराष्ट्र सर्पमित्र संघटना. ID नंबर आहे चंद्रशेखर S आहेर. मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर जोडी असेल हा त्या दिवशी जोडी असेल ती कारण असंच आपण पहिलं पकडलं त्या दिवशी. काल मी कपडे टाकले ना भाऊ नाही नाही काय आहे माहिती काय आता पाऊस पडतोय ना आजूबाजूला काही गाण नाही ठेवलं. बरं का अजून बी गरमटच उराल एवढा पाणी पडायला पण बारदाना आवरलं मी तिथे एका वेळेस त्याने येणे ना आता म्हटलं पडदा बांधून तेवढं काही येईल तर आता परत येतो काय तिथं काय उंदी म्हणजे आम्ही त्याला म्हणते, "काय तू पाहिलं का?" म्हणे, मग मी पाहिलं ना त्या टाकी खाली पण ये म्हणते, "अगं, माझ्या चष्मान मला दिसत नाही." मला दिसलं त्याला दिसू राहिलं त्याने काय चष्मा टाकला खाली असं नाही तर तो एक. नाही तो वरून पडला होता ना पत्र्यावरून ना एवढा दिवस राही का ते नाही नाही लय थंड थंड लागू राहिलं आता. नाही मग तो थंड लागतो ना ते थंड लागेल ना ते कोणता कोबरा आहे का दुसरा कोबरा कोबरा ते काळ काळ काय दिसलं काही लागलंय का काही का डोळा आहे एक साईड डोळा आहे डोळा. पाणी देऊ टाकून कोबराचे आपल्या इकडे कोबराचे असते बोनस कमी आहेत बरं का आपल्याकडे बी बोनस हे पण लई कमी 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 उचित आहे एकदम. विधी नाही खेळते ते काढलं होतं बारीक नाही घालत पण आपण दाखवतो ना विधी कांदा पण त्यांना त्याच्यात पाणी देईल पण ते गंज आले मी ना का गाय पण हो गए नाही थोडंसं पाणी बिणी पाजून शांत करून घेऊ. पाणी पितो का तो मग हा बुडून नाही बरं का तो नाही 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 पाण्यात बुडला नको पाहायला असं थोडंफार मान लय जोरात पाणी जात असेल मध्ये नाही बुडून जाईल त्याचा जीव जाईल बरं नाही नाही वाटली मोकळी बस घन झाला ना वरती वरती आहे का नाही 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 ते कसं राहतं माहिती का ते प्रत्येकालाच फोन करता असं नाही पण लगेच फोन करतील असं बी नाही पण मग फोन येणार 100% फोन येणार. चोमड लय मोठी पडती होती. बाहेर तोंड काढलं होतं मी कोण पाहिलं परत त्याच्या खाली घुसला तो. काय इकडंच लय निघून राहिली ती. सध्या आहे ना हे वातावरणाचं आहे. लय गरम होतो ना असं गरम होतो ना जीव निघाल करत त्याच्यात मी एवढं कचकन मध्ये जातो ना दोन बी नाही ना. कोंबड्या आहे तुमच्या अजून इथं हा आता इथं ते कुसुम विद्यानगर बसले ना तसा बिळातून निघायचा आणि डायरेक्ट कोंबड्यांना सुटायचा. त्यांचं घर काय नाही असं अशी कोपी अशी बाबूळ होती त्या बाबळी खाली बिळा होता तिथून उठायचं आणि डायरेक्ट कोंबड्यांना सुटायचं. त्या बाया बिया त्या कुत्र्यांवर बी सुटायचं कुत्रे पळायचे ते पकडलो त्या दिवशी आम्ही 4 जण होतो कम्प्लीट त्या झाडापासून ना असं इकडून 4-5 फूट असं 4-5 फूट त्याच्या बिळ्या खांदून आणि मग काढलं पण काढणं गरजेचं होतं. त्या दिवशी असंच होतं पण मग ते चांगलं ते जंगल नाही बरं का त्या दिवशी मी पाहिलं ती कुत्री म्हणून मेली आमच्या असं दांडग होतं चांगलं असेल ते. बरं का असं दांडग होतं 4 कुत्रे
ते यायचे का मला काढतं एखादी धनगराचा कुत्रा आला असेल त्या गांगुडीच्या याच्यामध्ये जायचं ते बुकायचं लगेच मला काय पावलं देत झाल्या कुत्र्याला काय पाहिजे असं तो हांडवत हाईट पण होती एवढी मग जाऊ दे ते आपल्याला काही करायला देत नाही त्या कुत्र्याला नक्कीच चावलं तिकडे जवळ जायची ना दुसऱ्या दिवशी कुत्री गायब डायरेक्ट दुसऱ्या दिवशी असं एवढी पण होती आम्ही नंबर ठेवला दिसलं नसतं, पण आचरा आधी साडी तिकडून तो पडदा म्हटलं इच्छू काट्याचा बरं का तिकडे नाल्यात होतं म्हणतं जाऊ द्या काही कोणाला बोलायचं विचार काय एवढी अशी पण होती एवढी. आणि असं होतं हांडगं होतं तुका झाले मस्त ज्यादा बरोबर घुस गए पाहिलं मी म्हणतो आवडी चोंबळ म्हणतो बाप हे काय म्हणते गल त्या कुत्र्याला लागलं पण ते फिरून पारू यायचे का तिथं बुकायचे आपण शनिवारी सकाळी आज 8 दिवसाला बरं का तेच म्हणतो काय तो रात्री पकडला का 8 दिवसात नांदगाव फिरून आला घरी काय सांगता येतं ते योगा आता एक विचार कर, आपण त्याला मारलेलं थोडी रात्रीला तो बी घरी ठेवला तेव्हा जोडून नसेल ती आता हा बी मला आता हा उद्याचा दिवस पण घरीच राहील कारण उद्या ऑफिस बंद आहे हा. ऑफिस डायरेक्ट सोमवारी उद्या तुम्ही तिथे सोडून आलो मग त्याला जाऊन तिथं नोंद करायची तिकडे नाग्या सागत सोडायला का म्हणून तिकडच्या लोकांना त्रास झाला मग फॉरेस्ट आहे ना ते फॉरेस्ट मध्ये जाऊ शकताला फॉरेस्ट आहे जाऊ शकता शेतात मध्ये कोणी जिकडं तर त्याला जिकडे खायला हा, भेटेल. ते- जाईल तेच ना मग आपल्याला नाही का आपलं खायला तुम्हाला तिकडं जाऊ का नाही इकडे पेक्षा फॉरेस्ट मध्ये जास्त खायला भूषण म्हणून एक बोराड्याचाच आहे हा त्याच्या हाडामध्ये ना एवढीच होती नागी नागिन, हा. हे नदीला खरडून तरी नाही ते मध्ये येते आपला साहेब बाबा आहे का हा. त्याची साली इकडे जाऊ हा तिकडे ते गावाच्या बाहेर हा ते तिळीच्या बाजू बाय हा. त्याच्या बंगल्यामध्ये असंच घराच्या बाजूला थोडासा हाळ आहे हम्म. त्या रस्त्याला लागून दोराला पाणी पाहिजे त्या हाळात होता एवढंच होता मग एकदम प्युअर होता काय उड्या मारत राहत्या. ते सकाळी 6 वाजता फोन आला होता मला मग इकडून येतो का ते तुमचे भेटले होते मला कुठे गेला होता भाऊ म्हणलं ये पाय हा त्या दिवशी तुम्ही गेले. तिकडे मोबाईल मध्ये तुम्ही बरोबर सकाळी सकाळी इकडे गेलो होतो, साबधानच गेलो होतो दुसरं आलं का मी कमी दिसत दिसतंय ना जवळ पाहिजे फोटो काढायचा व्हिडिओ चालू व्हिडिओ चालू आहे ठीक नाही स्वच्छ नाही ना एकदम अशी नाग आहे का नागिन आहे नाग येतो नाग आहे, नाग पण करता ना बडी ठीक नाही एकदम काचेसारखे राहील एकदम क्लिअर तू बरोबर आहे पकडता ते ते माती- तोड खाली पण वरती येऊन जातं काही नाही काय नाही एकदा थंड झाला ना ते पाणी ओतून देऊ आपण खाली पलटी मारून देऊ त्याला म्हणजे त्याला तेवढा थंडावा मिळेल हा आता त्याला कसं खायला शांत काही होऊन टाकावं जाईल लागेल ना तो. रात्री आता पाहू त्याला बेडूक वगैरे पकडून एवढं मध्ये एवढं जवळ हातात फक्त त्याच्यासाठी जादूगरवाले दुसरं- देतात का हो? वरिंदल कोणाची ते हिंमतच बी नाही त्यांचे ते पाडलेलं राहतात अजून 100 द्या नाही नाही ना अजून 100 द्या हो मी काय म्हणतो त्यांना त्याच्यासाठी अजून दुसऱ्याला मारावं लागतं मग बेडूक मारायचा त्याला थंडावा तुमच्याकडे काचेच पेटी असतात नाही ते वनीकरण असं पेटी कुठं देतात झालं? नाही हो कायची पेटी हा? पेटी इमर्जन्सीला आता ती पेटी जर शेतात ठेवलेली राहिली ती कुठून घ्यायला जाऊ? यांना धरल्यानंतर खायला काय यांना बेडूक त्यांना काय आता बेडूक नाही देतो बेडूक वगैरे पकडायचा मध्ये टाकून द्यायचं ती उंदराची मॅट आहे तिच्यावर उंदरी चिटकला का काढायचं आणि टाकून द्यायचं हा, हा. म्हणजे आता राहील उद्याचे दिवस तुमच्याकडे राहील परवा जाईल उद्या सुट्टी. एकाला वाचायला दुसऱ्याला मारायचं हे पुढे जाईल डायरेक्ट नांदगाव फॉरेस्ट तिथून मग नागा जेवण सागेला. ते सोडून देतील तुम्ही सोडता का तेच नाही रे भाऊ आम्हालाच जावं लागतं हा. त्यांचा काही संबंध नाही आणि आपण जर फॉरेस्ट वाल्यांना बोलवलं ते येत नाही का पकडायला काय येतं ते नाही येत नाही ते लांबून येते ते सर्प मित्रांचा ते नंबर तुम्हाला ऍड्रेस वगैरे विचारून घेतील हा. आणि त्यांचं तिथं ते रजिस्टर पाहतील आसपास कोण आहे हम्म. त्याला फोन लावून देतील नाही तर तुम्हाला नंबर देऊन देतील हा नंबर घ्या कॉल करा कॉन्टॅक्ट करा जातो मी काय, आवरण जे आबा इथं. हा ना ये बा, पाणी आहे देखलं इथं. दुसऱ्या टाइम ओरिजिनल पाहिला एवढा मोठा बुड्या उन्हा बांधव नाही का रे? हा, 2 वेळेस पाहिला असं जाऊ, यावेळी जाऊ, तर 100 द्या. कधीच पाहिलं नाही. फोन पे टाकून द्या तोच नंबर आहे माझा कोणता हा असंच येतं ना भाऊ यार तो मोठा होता का नाही हा इतकंच बडत नाही बडोत दांडगो. 2 पाहिलं आयुष्यामध्ये एवढं झालं असे वरील करा कधीच पाहिलं नाही आम्ही असे घरात 2 बघितले मी त्या दिवसात रात्री 1 8 दिवसालाच निघाला 8 दिवसाला निघाला का? बा म्हणून मला पुष्कर एक नाही काय हे काय ते आज दिसतंय आपलं मागे कचकनचे जवळ आहे ना. तो आपल्या हातीत नाही ना आपण शनिवार दर्शन घ्या देवा बाप्पा. आपण त्याच्या हातीत आहे. हा हा का हो तू बरोबर तू त्याच्या वातावरणात आहे. आपण आपलं गाव सोडू आपण जर इथे नाही नाही येतो आणि इथे जंगल आलं बाजूला. जंगल आहे आजूबाजूला. जंगल आहे. नाही कोणाच्या घरात आला असेल तर त्या दिवशी मी पाहिला ना यांना कोणाला सांगितलं नाही पण एवढं आम्ही मारत नाही कधीच नाही नाही मारत नाही आम्ही कधीच मारत नाही. मोठा नाही मला त्या दिवशी बेटा कागद टाकत होता आता 2-4 दिवस झाले पण बारीक होता एवढा होता त्याला पकडायचं का घुशीत गेली पण तू त्याच्यात घुसला सापड
मी काय करतो नळी घेतो त्याच्यात घालून यायची आणि तिकडे लांब सोडून द्यायचं. बरं अशी याला हिंमत नाही झालं आपली. असं नाही ते बारीक बारीक आहे ना ते जास्त धोका आहे. नाही असं धरत नाही नळी घालून उडी मारतात ते डायरेक्ट. चावला एकदम बारीक हे झालं हा काही उंदर लय इथं ते त्याच्यामुळे आला असेल. जास्त धोका आहे. नाही मी असं नाही अशी लांबी नळी आहे, म्हणजे जवळजवळ 5 फुटाची त्याच्यात घातला की एक साईड पॅक आहे तसं घेऊन यायचं, तिकडे सोडून द्यायचं नळी घेऊन यायचं. हे बघ. त्या जरा अरे रात्री काय लागलं? फन करता असं मोठी फन करता एकदम. धर, धर. शनिवारचं दर्शन देऊन दिलं. दोन निघले, दोन. पाणी ये काढून. पुढे. एकाच्या हे गेलं ना मागच्या शनिवारी. रात्रीच्या टायमाला. असं इकडे जाऊ, इकडे. या ना? नांदगावला. आपल्या वाड्यावर वरच्यावर सोडायचं आता. माझं मंदिर नाही तिथं. पाणी पिलं असेल दादा. महादेवचं वाढेल मग वाड्यावर सोडायला. आज पूजा चालू गेलं मग तिथं सोडायचं आता. आणि नारायणच्या जाग्यावर. होऊन गेली का पूजा तिथं? काय हा झाली वाटतं सकाळी झाली. मी काय जायला गेली बाई अजून. मी तू जेवणाला गेली नाही का? का बरं तुला आमंत्रण नव्हतं? झाकण दिलं तर काढा सोडायचं. मला 2-3 जण पकडते मग. नाही मग नाही मागवलं. तो कोण गोरख तो तो कोण गेला मुंबईला. हं? तो गेला मुंबईला कोण ते गोरख. आता तुम्ही जे फक्त आता मी जाते. टायमाला राहिलं तर बरं आहे घरी, नाही तर मग बसत जाऊ. काल दिवसभर मगळण्याला एका ठिकाणी एवढा जाम झाला ना तरी नाही सापडला. असंच होता का? पुरं खंदून काढला आणि चांगल्याने एवढं एवढं खंदून काढलं तरी नाही. काय पद्धत. नंतर तिकडून निघालो वावरात शेताजवळ आलो. पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाला तरी ते एकाच्या घरी थांबलो तर परत फोन आला. भाऊ म्हणे इकडच्या ह्याच्यात नव्हता म्हणतो तिकडच्या ह्याच्यात होता. पाऊस उघडला का येतो हम्म. पाऊसच 5 वाजता होता. तो निघून गेला. निघून गेला असेल तो. ते जाणच झालं नाही माझं. हा परत त्या भाऊचा काही कॉल आला नाही मला. पण असं बी रिस्की काम धोकादायक नाही. मग नाही कोणी अगोदरपणा करायचंच नाही. ज्याला जमतं त्यानेच करायचं. माझ्या आधी काल मी गेलो होतो परवाच्या दिवशी रात्री जातो गाळगावचा इकडे. तो गेला त्याच्यात पाणी टाक नळांमध्ये नळ्यांमध्ये पाणी टाक पेट्रोल टाक डिझेल टाक ते जास्त चिडून जातं. मग रिकामे कामच नाही करायचं. पाणी टाकलं आणि पेट्रोल टाकलं ते चिडलं का झालं मग त्याचं वासन निघालं. त्याचं वासन काय निघालं. ते कुठपर्यंत जाणार मी पेट्रोल. एकदा पाहिलं होतं अजून निघत नव्हते ना त्यांनी पाणी टाकलं होतं. तो सण राहतो. तो जर इकून घुसला मग तिकडून जिल असं थोडी दुसरा नळा राहतो निघाला त्यांना. निघून गेला तिकडे. त्यांचे नळ राहतात ते बरोबर इकडचे तिकडे ती मळणी लागल काय तर वेळेस नागाव. त्याला घर पाहिजे थोडी गरज राहते. थंड होऊन गेला. त्याचं समृद्धी महामार्ग पहिले बनवून ठेवला राहता त्यांनी. जेव्हा पाणी आग देख नाही आमचं लक्षच होतं त्या टाके थोडे पोकळे होते ना ते आजूबाजूला नळी हो. एक कचकन आलं निकडून नाला आला तिकडून पारडा आला बरं का तिकडून पारडा हा तरी अंदाज किती हाईट 4 एक फुटी 4 सव्वा 4 फूट एवढा आहे. त्या दिवसाचं ते मोठा 5 फूट आला ते म्हणतो ना ते एकच जाते ना. सेम. जुडूनच वाटते मला ते. त्याचा जोडचा हा 7-8 दिवस झाले ना. नाही तसं नाही का राहतो. नाही माहिती राहते. त्यांचं फक्त एक मीटिंग सीझन राहतं. तेवढं सीझन पार पाडला कधीच नाही. त्याच्यानंतर एकामेकाला दिसले का जो मोठा राहतो तो छोट्याला खाऊन घेतो. हा छोटे बच्चे तर ठेवतच नाही ते डायरेक्ट. सगळे ते दामन खाऊन घेतील. एरंडी बी खाऊन घेतात. आई ससा ते सहसा निघणं पाय. ते सच्याला पाहून येतात ते. नाही सासू कोंबड्यांचा जो असेल त्यांना नाही ना तिथं सहसा पडलेलं राहतात. हा तेव्हा ते गेलं पळतो. चला येऊ का मी.